नमस्कार. मी संतोष बोलतो आहे. आज मी तुमच्यासमोर मराठीतच व्याख्यान देणार आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुख्य परीक्षेविषयी काही युजफुल माहिती किंवा काही महत्त्वाची माहिती किंवा त्याची तयारी कशी करायची याची महत्त्वाची माहिती मला आपणास द्यायची आहे. त्या अनुषंगाने मी ही माहिती आपणास मराठीतच देत आहे. सर्वप्रथम ज्या सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व अभियंत्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्राथमिक परीक्षा किंवा पूर्व परीक्षा दिनांक 27 मार्च 2021 रोजी दिली, त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अभियंत्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीच्या शुभेच्छाही देतो. सर्वप्रथम मी तो पूर्व परीक्षेचा पेपर बघितला, तसेच इतर अभियंत्यांचे व इतर अकॅडमीचे अंदाज जाणून घेतले व त्या अनुषंगाने माझा अंदाज या पूर्व परीक्षेचा 100पैकी ज्या विद्यार्थ्यांना 35 ते 45 मार्क मिळतील, हे मार्क त्यांना मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करतील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना साधारणतः 30च्या पुढे किंवा 35 ते 45च्या दरम्यान मार्क मिळत असतील व लवकरच MPSCची कीसुद्धा उत्तरांची आपणास मिळेल, त्या अनुषंगाने त्या लोकांनी MPSCच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू करावा. जसे ज्यांना कमी मिळतील त्यांनी हा अभ्यास चालू ठेवला तर काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे सर्व पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे परत अभिनंदन. तसेच माझे यूट्यूबचे एक चॅनल आहे संतोष कुलकर्णी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी, आणि हे आपण बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केले आहे. त्यामुळे या सर्व लोकांना MPSC मेन्स परीक्षेच्या तयारीची माहिती व्हावी यासाठी हे व्याख्यान मी आपणासमोर देत आहे. तरी हे व्याख्यान शेवटपर्यंत नीट ऐकावे एवढी इच्छा. तसेच ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल अशा अभियंत्यांना ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी उद्युक्त करावे व अशा अभियंत्यांनी सुद्धा हे चॅनल त्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेच्या यशासाठी बघावे, ही मनीषा व हीच इच्छा. सर्वसाधारणपणे 100पैकी 30 ते 35 मार्क मिळाल्यानंतर आपण मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होऊ शकता. पण मुख्य परीक्षेसाठी एकूण 400 मार्काचा पेपर असून त्यात स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 1 व स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 2 असे 2 प्रमुख पेपर्स या परीक्षेसाठी आहेत. आणि या पहिल्या पेपरला एकूण 100 क्वेश्चन्स असतील आणि त्याला 200 मार्क असतील, म्हणजे प्रत्येकी 2 गुण एका प्रश्नाला. हाच पॅटर्न पेपर 2ला सुद्धा आहे. एकूण 100 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजेच 200 मार्क. आणि हा 200 मार्काचा पेपर आपल्याला 2 तासात सोडवायचा आहे. म्हणजेच एका प्रश्नाला अंदाजे आपण 1 मिनिट 12 सेकंद देऊ शकता. परंतु 1 मिनिट 12 सेकंद खर्च करण्यापेक्षा सर्वसाधारणपणे जे सोपे प्रश्न आहेत ते तुम्ही 1 ते अर्ध्या मिनिटात सोडवायचा प्रयत्न करावा. अवघड प्रश्नाला थोडा जास्त वेळ द्या असे मला वाटते. त्यामुळे या दोन्ही पेपरच्या प्रश्नांची बेरीज केली एकूण मार्कांची तर ती 400 मार्क इतकी येते. व माझ्या अंदाजाप्रमाणे ओपन खुल्या वर्गाला साधारणतः क्वालिफाईंग मार्क्स त्यांना जर AEE व्हायचं आहे म्हणजेच सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदासाठी त्यांना 260 ते 300 मार्क मिळणे आवश्यक आहे एकूण 400 मार्कापैकी. तसेच सहाय्यक अभियंता श्रेणी 1 वर्ग 1 पदासाठी साधारणतः 240 ते 260 मार्कांची त्यांना गरज आहे. व सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदासाठी साधारणतः 220 ते 240 मार्कांची गरज असू शकते. अर्थात हे सर्व अंदाज आहेत. आपण या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न कराल व मोठ्यात मोठ्या पदासाठी आपले सिलेक्शन व्हावे ही मनापासून सदिच्छा. परंतु हे क्वालिफाईंग किंवा कट ऑफ मार्क्स जे असतात किंवा हे अर्हता लागणारे किंवा कमीत कमी मार्क लागणारे हे जे निकष आहेत ते निकष सर्वसाधारणपणे मार्काचे निकष हे किती पोस्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं डिक्लेअर केलेले आहेत त्या ह्याच्यावर पण अवलंबून आहेत. तसेच किती स्पर्धक म्हणजेच किती अभियंते या परीक्षेस बसतात हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तसेच परीक्षेत विचारलेले क्वेश्चन
कुठल्या लेव्हलचे आहेत हे सुद्धा पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तसेच परीक्षा देणारे कॅन्डिडेट किंवा जे अभियंते आहेत त्यांचासुद्धा दर्जा या क्वालिफाईंग मार्क्ससाठी महत्त्वाचा असतो. परंतु वर मी नमूद केलेले मार्क हे अगदी टेंटेटिव्ह आहेत आणि हे मार्कच क्वालिफाईंग असतील असे आपण निश्चित गृहीत धरू नये. परंतु ही साधारणतः जशी क्रिकेटच्या मॅचच्या आधी हा संघ इतके रन करेल, हा संघ इतके रन करू शकेल, असं जे ॲनालिसिस असते त्या ॲनालिसिसप्रमाणे मार्क दर्शवलेले आहेत आपणाला आपल्या माहितीसाठी आणि गाईडलाईनसाठी. आणि 2019च्या प्रिलिममध्ये कट ऑफ मार्क हे ओपन कॅटेगरीच्या जेंट्स कॅटेगरीला 27 मार्क इतके होते आणि 23 मार्क एवढे फिमेल कॅटेगरीला होते. म्हणजेच जेव्हा पदांची संख्या कमी असते आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर जास्त असतात आणि क्वेश्चन पेपरची जी लेवल असते ती डिग्री ऑफ लेवल हार्ड असते, अशा ठिकाणी कट ऑफ मार्क हे खालीसुद्धा येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण. कमीत कमी 300 मार्क, 280 मार्क आणि 250 मार्क खुल्या प्रवर्गातील पुरुष वर्गासाठी, पुरुष अभियंत्यांसाठी हे मार्क असणे आवश्यक ठरेल असे आधीच्या संख्येवारीवरून दिसते. त्यामुळे तुम्हाला 450 पैकी एकूण 300 ते 350 मार्क मिळाल्यास आपण सहाय्यक अभियंता, 300 ते 350 मार्क मिळाल्यानंतर आपण सहाय्यक कार्यकारी अभियंता बनू शकता. आपल्याला हेच मार्क 280 ते 300 दरम्यान म्हणजेच मुख्य परीक्षा व मुलाखत हे मिळून मिळाले तर आपण सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदावर कार्यरत होऊ शकता. तसेच हे मार्क 250 ते 280च्या दरम्यान मिळाले तर आपण सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदावर कार्यरत असू शकता. प्रामुख्याने सर्व अभियंत्याचा भर हा सार्वजनिक बांधकाम विभागास प्रथम पसंतीस दिला जातो, त्यानंतर जलसंपदा विभाग व त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना तो प्राधान्यक्रम दिला जातो. सर्वसाधारणपणे सर्व अभियंत्यांचा कल याप्रमाणे असतो. थोडक्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा स्थापत्य अभियांत्रिकीची ही 3 हर्डल सिस्टीम असते किंवा 3 अडथळ्यांची शर्यत पार करून त्या विद्यार्थ्याला परत शासकीय नोकरीत रुजू व्हावे लागते आणि शासकीय नोकरीतले अडथळे वेगळेच असतात. परंतु ते आत्ता सांगून मी तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही. आपण जास्तीत जास्त मार्क मिळवावेत आणि मोठ्यात मोठ्या पोस्टला कार्यरत व्हावं हीच सदिच्छा. प्रिलिमला जर आपल्याला 30 ते 40 मार्क जर मिळाले तर आपण मेन्सला क्वालिफाय होऊ शकता. जनरली मी तुम्हाला हे सांगतोय ते खुल्या प्रवर्गातील पुरुष अभियंत्याविषयी सांगतोय. यातले थोडेफार मार्क महिला अभियंत्यांना कमी असू शकतात. OBC कॅटेगरीला सुद्धा सर्वसाधारणपणे तेवढेच मार्क लागतात आणि SC कॅटेगरीचं सुद्धा मेरिट हाय आहे आणि ST कॅटेगरीला थोडेफार कमी मार्क लागू शकतात. परंतु सर्वांनीच जर या जनरल कॅटेगरी खुल्या पुरुष अभियंत्यांची स्पर्धा करायची ठरवली तर एवढे मार्क आपल्याला मिळवावे लागतील. हा दृष्टिकोन ठेवून मी हे व्याख्यान आपणासमोर देत आहे. आणि इंटरव्ह्यूला साधारण तो 20 ते 40 मार्क जर मिळाले तर हा माणूस AE2, AE1 किंवा AEE या पदावर शासकीय नोकरीत रुजू होऊ शकतो. त्यामुळे ही 3 हर्डल सिस्टीम ऑफ MPSC प्रामुख्याने यावर्षी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. तसेच खाली प्राधान्यक्रम पण दिलेला आहे, पण आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहाय्यक कार्यकारी अभियंता होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याला टाईम बाउंड प्रमोशन मिळते आणि हा सहाय्यक कार्यकारी अभियंता हा सेक्रेटरी पदावर किंवा CE पदावर काम करू शकतो. म्हणजेच उच्च पदावर काम करण्याची संधी ही AEE पदाला जास्त असते. त्यानंतर दुसरं पद जे आहे AE1 सहाय्यक अभियंता श्रेणी 1 तो जास्तीत जास्त सुप्रिटेंडिंग इंजिनियर या पदावरच काम करू शकतो. यापूर्वी त्यांनी चीफ इंजिनियर व सेक्रेटरी पदावर काम केलं आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता तो जास्तीत जास्त सुप्रिटेंडिंग इंजिनियर या पदावरच काम करू शकतो असे आत्ताचे कल सांगतात. तसेच AE2 ही क्लास 2 पोस्ट आहे आणि AE2 पदाला प्रमोशन मिळणं फार अवघड जातं आणि तो जास्तीत जास्त कार्यकारी अभियंता या पदावर सेवानिवृत्त होऊ शकतो. त्यामुळे सर्व लोकांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता किंवा सहाय्यक अभियंता श्रेणी 1 व ते न जमल्यास कमीत कमी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदाची अपेक्षा ठेवणे चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना MPSC मुख्य परीक्षेच्या तयारीच्या शुभेच्छा देतो. तसेच ती तयारी कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मगाशी चर्चा केल्याप्रमाणे MPSC मेन्स या परीक्षेला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. त्यात आपण पेपर 1मध्ये कुठले सब्जेक्ट असतात आणि पेपर 2मध्ये कुठले सब्जेक्ट असतात ते साधारणतः बघू. पेपर 1मध्ये सब्जेक्ट असतात ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स. यात प्रामुख्याने कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी व
बिल्डिंग कन्स्ट्रक्शन 1 आणि 2चा समावेश होतो. दुसरा पेपर किंवा दुसरा सब्जेक्ट त्याच्यातला आहे ते स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, जो आपण सेकंड इयरला शिकतो. तिसरा सब्जेक्ट थेरी ऑफ स्ट्रक्चर आहे. चौथा सब्जेक्ट स्ट्रक्चरल ॲनालिसिस आहे. पाचवा सब्जेक्ट जे आहे तो स्टील स्ट्रक्चर्स आहे. सहावा सब्जेक्ट जो आहे तो डिझाईन ऑफ RCC स्ट्रक्चर बाय वर्किंग स्ट्रेस मेथड अँड लिमिट स्टेट मेथड असा आहे. त्यानंतर सातवा सब्जेक्ट जो आहे तो प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट आहे. आठवा सब्जेक्ट जो आहे तो तुमचा कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आहे. आणि नववा सब्जेक्ट जो आहे तो कॉम्प्युटर एडेड डिझाईन आणि त्याच्या रिलेटेड न्यूमरिकल मेथड्स असा 9वा चॅप्टर आहे. साधारणतः स्ट्रक्चरल ॲनालिसिस आणि थेरी ऑफ स्ट्रक्चर हे जर सब्जेक्ट 3 पार्टमध्ये डिवाईड केल्यास साधारणतः एकूण 10 सब्जेक्ट होतात आणि प्रत्येक सब्जेक्टला 10 मार्क, 10 प्रश्न गृहीत धरल्यास एकूण 100 प्रश्न होतात व 100 प्रश्नाला 2 मार्क गृहीत धरल्यास पेपर 1 100 गुणिले 2 म्हणजेच 200 मार्काचा आहे. त्यानंतर आपण या विषयाला किती दिवस अभ्यास करावा लागेल आत्तापासून हे पण आपण तयारी केली पाहिजे, कारण कुठल्याही यशाचे पहिले गमक हे नियोजन आहे. त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग अत्यंत करणे आवश्यक आहे व आत्तापासूनच त्याचा अभ्यास करण्यापूर्वी त्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या विषयाला, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल या विषयाला 10 दिवसाचा अभ्यास करणे जरुरी आहे. त्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल विषयाला सुद्धा 10 दिवस, थेरी ऑफ स्ट्रक्चर विषयाला त्याचप्रमाणे 10 दिवस, स्ट्रक्चरल ॲनालिसिसला 10 दिवस, स्टील स्ट्रक्चरला 10 दिवस, RCCला 10 दिवस, प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटला जरा कमी वेळ लागेल 5 दिवस, त्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटला जरा कमी दिवस लागतील 5 दिवस आणि न्यूमरिकल मेथड्सला सुद्धा कमी 3 ते 5 दिवस एवढाच कालावधी लागू शकतो. म्हणजेच पेपर 1ला एकूण तुम्हाला अभ्यासाला 75 दिवस आणि जरा तुम्ही प्रोग्राम क्रंच केल्यास CPM आणि PERT प्रमाणे 70 दिवस लागू शकतात. त्यामुळं पेपर 1च्या 9 विषयांच्या अभ्यासासाठी तुम्हाला 70 दिवसांची आवश्यकता आहे. आणि पेपर 2च्या अभ्यासासाठी जरा पेपर 2मध्ये काही काही सब्जेक्टना कमी वेळ लागतो, आपण तेही बघू. सर्वेलिंगला जास्त वेळ लागतो, 10 दिवस अपेक्षित आहेत, तो सेकंड इयरचा विषय आहे, थर्ड इयरला पण असतो. इस्टिमेटिंग कॉस्टिंग व्हॅल्युएशनसाठी 5 दिवसच आवश्यक आहेत तुम्हाला. जिओटेक इंजिनिअरिंगसाठी 10 दिवस आवश्यक आहेत, जरा अवघड सब्जेक्ट आहे. फ्लूड मेकॅनिक्ससाठी सुद्धा 10 दिवस आवश्यक आहेत, अवघड सब्जेक्ट आहे. पण फ्लूड मशिनरी कमी आहे तुम्हाला, त्याला 5च दिवस तुम्ही अभ्यास करू शकता. हायड्रोलॉजी सोपा विषय आहे, त्याला सुद्धा तुम्ही 5 दिवस अभ्यास करू शकता. इरिगेशन सुद्धा सोपं आहे, त्याला 5 दिवस आपण अभ्यास करू शकतो. हायवेला 5 ते 7 दिवस लागतील तुम्हाला अभ्यासाला. ब्रिजला 5 दिवस लागतील. टनेलिंग अत्यंत कमी सिलेबस आहे, त्याला 3 दिवस लागतील. परंतु इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा मोठा सब्जेक्ट आहे, त्यात 3 विषय आहेत. एक वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आहे, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आणि पोल्युशन कंट्रोल आहे आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, असे 3 विषय त्याच्यात आहेत. तर या 3 विषयांच्या अभ्यासासाठी तुम्हाला कमीत कमी 10 दिवस लागू शकतील. त्यामुळे त्याची जर बेरीज गेली या सगळ्या दिवसांची तर ती 68 दिवस इतकी येते आणि 68 दिवसातले तुम्ही प्रोग्राम क्रंच केला तर 60 दिवस लागू शकतात. म्हणजे 70 अधिक 60 किंवा 70 अधिक 70 असे आपल्याला 130 ते क्रंच केले तर 4 महिने 3 चोक 12 म्हणजे 120 दिवस तुम्हाला कमीत कमी मेन्सच्या अभ्यासासाठी लागू शकतात असा माझा अंदाज आहे. त्यामुळे मेन्सचा अभ्यास तुम्ही आत्तापासूनच चालू करणं अत्यंत आवश्यक आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की अभ्यास कसा करावा, किती तास करावा किंवा मी सतत अभ्यासच करावा का? तर हे त्या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेवर आणि त्या विद्यार्थ्याच्या परिश्रमावर पण अवलंबून असते. थोडक्यात प्लॅनिंग, आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, आम्ही ज्या MPSC परीक्षेत सिलेक्ट झालो, मी स्वतः 3 MPSC परीक्षेत सिलेक्ट झालो आहे. सध्या मी कार्यकारी अभियंता आहे पदावर सोलापूर येथे राष्ट्रीय महामार्ग विभागात कार्यरत आहे. माझ्याबरोबरचे माझे सहकारी मित्र बरेच ते अधीक्षक अभियंता या पदावर सुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळे आपण जर चांगली इच्छा ठेवल्यास आणि भरपूर परिश्रम घेतल्यास आपण सुद्धा लवकरच एक 10-15 वर्षात अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता या पदावर काम करू शकाल. परंतु त्यासाठी मेहनत आत्ता घेणं आवश्यक आहे. आत्ताची तुमची 4 महिन्याची मेहनत ही नंतरच्या 30 वर्षाच्या पदोन्नती इतकी असते, एवढे तुम्हाला नंतर लक्षात येईल. त्यामुळे तुम्हाला सर्वांना हार्ड आणि चांगला अभ्यास करण्याच्या शुभेच्छा. तुमचं प्लॅनिंग तुम्ही 2 सेक्शनमध्ये करणं आवश्यक आहे. एक तर सकाळचा सेक्शन आणि संध्याकाळचा सेक्शन. सकाळच्या सेक्शनमध्ये 5 तास द्या, संध्याकाळच्या सेक्शनमध्ये 5 ते 6 तास द्या. सकाळी तुमची बुद्धी जरा फ्रेश असते, त्यामुळे ॲनालिटिकल सब्जेक्ट्स, सॉमचे सब्जेक्ट, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट, स्ट्रक्चरल ॲनालिसिस सब्जेक्ट, डिझाईनचे सब्जेक्ट, फ्लूड मेकॅनिक्स, जिओटेक हे जनरली सकाळच्या सत्रात करा. आणि जे थेरी सब्जेक्ट आहेत, ब्रिज इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, हायड्रोलॉजी, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग म्हणजेच इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, हे सब्जेक्ट तुम्ही संध्याकाळच्या सत्रात ठेवा. म्हणजेच एका दिवसात तुम्ही
पेपर 1चा सुद्धा अभ्यास करू शकता, पेपर 2चा सुद्धा अभ्यास करू शकता. एकाच दिवशी एकाच विषयाचा अभ्यास करण्याची गरज नाही. 2 वेगवेगळे विषय, कदाचित 3 सेक्शन केले तर 3 वेगवेगळे विषय आपण हाताळू शकता. ॲनालिटिकल सब्जेक्टला तुम्हाला तुमच्या नोट्स असणं आवश्यक आहे. सेल्फ सॉल्विंग तुमची कॅपॅसिटी पाहिजे. तुम्हाला स्वतःला करून बघितलं पाहिजे. तुम्ही त्यासाठी लेक्चर्स बघितली पाहिजेत, व्हिडिओवर बघितली पाहिजेत, ऑनलाईन बघितली पाहिजेत. कारण सध्या कोरोनाचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला क्लासेसला जाता येत नाहीत. तर ऑनलाईन लेक्चर किंवा व्हिडिओ तुम्ही अटेंड करा. तुम्ही माझ्या क्लासला सुद्धा मी काही सगळे सब्जेक्ट आत्तापर्यंत घेतलेले नाहीत, पण ब्रिज इंजिनिअरिंग, टनेलिंग जे घेतलेलं आहे तेवढं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमचा अभ्यास रिवाईज करू शकता. तुम्हाला पेपर सोडवायला पाहिजेत त्या प्रत्येक परीक्षेचे MCQचे, त्यासाठी तुम्ही तयारी केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतर विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे. तसेच तुमच्या मार्गदर्शक किंवा तुमच्या शिक्षकांबरोबर तुम्ही चर्चा केली पाहिजे. तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या परीक्षेत मिळू शकतील. आणि थेरॉटिकल सब्जेक्टला सुद्धा तुमच्या नोट्स असल्या तर उत्तम, त्या नसतील तर कुठल्या तरी अकॅडमीच्या किंवा कुठल्या तरी PPT नोट्स किंवा कुठल्या तरी रेकॉग्नाइज क्लासच्या तुम्ही नोट्स वापरू शकता. पण स्वतःच्या नोट्स वापरणं सगळ्यात उत्तम. तुम्ही डायग्रामची सुद्धा स्टडी करू शकता. अर्थात मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, पण डायग्रामची स्टडी केली तर तुम्हाला वर्किंग कळतं किंवा मेकॅनिझम कळतं. त्यानंतर तुम्ही व्हिडिओज ऑनलाईन पाहू शकता. तुम्हाला पेपर सोडवण्याचं तेच टेक्निक पाहिजे. आणि डिस्कशन हे दोन्ही पेपरला महत्त्वाचं आहे. डिस्कशन विथ अदर स्टुडंट्स आणि टीचरबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 ई लक्षात ठेवा. फर्स्ट इज द एज्युकेशन. तुमचं जे एज्युकेशन 8 ते 10 तास चालणार आहे परत एकदा, किंवा परत एकदा जे एन्फोर्समेंट चालणार आहे अभ्यासाची, तो ई तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्या ई बरोबर सकाळी आणि संध्याकाळी किंवा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा सकाळी संध्याकाळी असा 1 तासाला तुम्ही व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. तुमची तब्येत या कोरोनाच्या काळात चांगली राहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही 1 तास एंटरटेनमेंट म्हणजे 1 तास तुम्ही न्यूज बघू शकता किंवा तुमच्या आवडीचे कार्यक्रम किंवा गाणी पण ऐकू शकता. हे न्यूज, गाणी ऐकणे आणि व्यायाम करण्यामुळे तुम्हाला अभ्यासाला चालना मिळू शकते. आणि कायम अभ्यास केल्यानंतर तुमच्या मनाला जो कंटाळा येतो तो कंटाळा दूर करण्यासाठी तुम्ही व्यायामाचा तसेच एंटरटेनमेंटचा उपयोग करू शकता. म्हणजेच एज्युकेशन, एक्झरसाइज अँड एंटरटेन आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर MPSC मेन्स एक्झामिनेशन फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि ह्याला स्टडी मटेरियल कुठलं वापरायचं किंवा स्टडी मटेरियल, तर तुमच्या कॉलेज नोट्स तुम्ही जपून ठेवल्या असतील तर त्या वापरा. तुम्ही स्वतः नोट्स काढलेले असतील तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर नोट्स फ्रॉम एनी रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, तुम्हाला जे आवडतात किंवा ज्या नोट्स तुम्हाला सोप्या आणि सिम्पल वाटतात त्या नोट्स तुम्ही वापरू शकता. त्यानंतर यूट्यूब लेक्चर्स ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स. यूट्यूब लेक्चर मीही घेतो आहे. आत्तापर्यंत ब्रिज इंजिनिअरिंग आणि टनेलिंगची घेतली. इतरही सब्जेक्टची जेवढी शक्य असेल तेवढी मी घेणार आहे. तीसुद्धा तुम्ही पाहत जा. माझं चॅनल जे आहे ते संतोष कुलकर्णी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी आहे. ते सबस्क्राईब करायला विसरू नका व इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या स्वतःच्या मायक्रो नोट्स काढा. म्हणजे मायक्रो नोट्स म्हणजे 4 ते 5 फुलस्केप पानं एका विषयाला. त्या नोट्स तुम्हाला MCQसाठी फार महत्त्वाच्या ठरतात. तर या मायक्रो नोट्स काढणंसुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा कुठल्या तरी महत्त्वाच्या रायटर्सच्या अवेलेबल असतील तर त्यासुद्धा घेऊन वाचा. नंतर वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे MCQs तुम्ही वेबवर सर्च करा, गुगलवर सर्च करा, यूट्यूबवर सर्च करा आणि हे MCQs तुम्ही सोडवण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. नंतर स्वतः MCQs काहीतरी प्रिपेअर करा. विविध बहुपर्यायी प्रश्न स्वतःसुद्धा तयार करू शकता अभ्यास चांगले केल्यानंतर. तर स्वतः तयार करून ते वाचलेलं सर्वात उत्तम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचे फॉर्म्युले हे रिमेंबर करा. πd4/64 सर्कलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. किंवा 5WL 4/384 सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDLच्या सेंट्रल मॅक्झिमम डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे. किंवा सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉईंट लोडला PL³/48 या डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे. नंतर बेंडिंगचा फॉर्म्युला M/F/Y = E/R फॉर्म्युला आहे. डिस्चार्जसाठी Q/AV हा फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट WL²/8 सिम्पली सपोर्टेड विथ UDLचा फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉईंट लोडला PL/4 आहे. असे काही फॉर्म्युले लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रंच म्हणजेच पेपर 1 आणि पेपर 2ला सर्वसाधारणपणे आपण 10-10 सब्जेक्ट जर मांडले तर कमीत कमी दोन्ही साईडच्या 7-7 विषयांचा अभ्यास अतिशय चांगला करा. त्या 7-7 विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला 280 मार्काचा पेपर व्यवस्थित अटेम्प्ट करता येतील. आणि त्या 280 मार्कापैकी तुम्हाला 240 मार्क जरी पडले तरी तुम्ही कमीत कमी सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदासाठी क्वालिफाय होऊ शकता. आणि उरलेले जे आहेत 6 सब्जेक्ट म्हणजे 14 सब्जेक्ट झाले, पण 6 सब्जेक्ट जे उरतात ते सुद्धा जरी वरवर वाचले किंवा जास्त डीपमध्ये न जाता विविध बहुपर्यायी प्रश्नांचा जर व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल आणि तुम्हाला त्या 120 पैकी 30 ते 40 मार्क, कमीत कमी 30 मार्क तर पडू शकतील. आणि हे 240 मार्क ज्याचा जास्त अभ्यास केला असे 14 विषय आणि 30 मार्क
असे जे विषय आहेत 6 ज्याचा तुम्ही कमी अभ्यास केला आहे, तर कमीत कमी तुम्हाला 270 मार्क जर मिळाले या परीक्षेत, तर हे क्वालिफाईंग मार्क 100% असू शकतात इंटरव्ह्यूला आणि अतिशय चांगले मार्कसुद्धा असू शकतात. पण AEE पोस्टसाठी तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, तर बरेच जण प्रयत्न करतात आणि अभ्यास करतात. तुमचा 4 महिन्याचा अभ्यास हा तुम्हाला 10-20 वर्ष पदोन्नतीसाठी वर घेऊन जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत, की तुम्ही सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदासाठी प्रयत्न करावा आणि ते जर नाही मिळालं, तर बाकीच्या 2 पदही काही वाईट नाही आहेत, तीही घेण्याचा प्रयत्न करावा आणि ती तुम्हाला निश्चित मिळतील, परंतु त्यासाठी अभ्यासात नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला बेस्ट ऑफ लक फॉर स्टडीज आणि माझं चॅनल संतोष कुलकर्णी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी ते बघा तुम्ही व्हिडिओजसाठी. त्यात मी शक्य आहे तेवढ्या विषयांचा तुम्हाला व्याख्यानं दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फर्दर नोटिफिकेशन किंवा पुढील व्याख्यान माझी कुठली आहे ते बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन जर बेल नोटिफिकेशनसाठी दाबलात तर मी तुमचा आभारी राहीन. परत एकदा विनंती करतो आहे माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि धन्यवाद इतक्या वेळ तुम्ही ऐकल्याबद्दल. तुमचे धन्यवाद. परंतु थोडा वेळ जर ऐकलं आणि त्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन केलं, तर तुम्ही सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा किंवा इतर विभागात मोठ्या पदावर लवकरच तुमची नियुक्ती होऊ शकते आणि लवकरच तुम्ही चांगला अभियंता म्हणून नावारूपाला येऊ शकता. हीच सदिच्छा. बाय बाय.